आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। मतदार यादीतील नावे गहाळ प्रकरणाची चौकशी करा। भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। शिष्टमंडळ आणि आयुक्त यांच्यात 1 तास बैठक झालेली आहे। शिष्टमंडळात बावनकुळे, शेलार, सोमय्यांचाही समावेश आहे। मतदार यादीतील नावे गहाळ प्रकरणाची चौकशी करा। भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे। शिष्टमंडळ आणि आयुक्त यांच्यात 1 तास बैठक झालेली आहे। शिष्टमंडळात बावनकुळे, शेलार, सोमय्यांचा समावेश आहे। मतदार यादीतील नावे गहाळ प्रकरणाची चौकशी करा या संदर्भात आता ही महत्त्वाची भेट झालेली आहे। या दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली आहे। शिष्टमंडळ आणि आयुक्त यांच्यात तब्बल 1 तास बैठक झालेली आहे। शिष्टमंडळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांचाही समावेश आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं त्यातली बरीचशी नावं 2024च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळेला गहाळ झाली, कमी झाली, त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही। आणि त्यामुळे 2019 ते 2024 मध्ये गहाळ झालेली, कमी झालेली जी नावं आहेत ती कशामुळे कमी झाली, ती कोणाच्या आदेशाने कमी झाली, ती परत कशी मिळवता येतील, या सगळ्याची चौकशी करून त्यांना सुद्धा मतदान करण्याची संधी मिळावी या पद्धतीचं निवेदन केलं आणि त्याबद्दल आयुक्त हे सकारात्मक होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।